हॅलो मंडळी, नमस्कार. आज मी तुम्हाला दार्जिलिंगच्या ऑफबीट आणि भन्नाट एक्सपिरियन्स देणाऱ्या हॅपनिंग प्लेसेस सांगणार आहे. तसा तर हा माझा दार्जिलिंगचा पार्ट 2 व्हिडिओ आहे. त्यामुळे तुम्ही जर तो व्हिडिओ आधी बघितला तर तुम्हाला या व्हिडिओच्या पटापट लिंक लागतील. असो, चला तर बघूया दार्जिलिंगच्या ऑफबीट प्लेसेस. पहिला, लेपच्या जगत. हा पाईन ट्रीज असलेला शांत फॉरेस्ट एरिया आहे. इथे थोडं वर गेल्यावर दार्जिलिंग आणि सिक्कीमचा खूपच भारी व्ह्यू दिसतो. दुसरा, माझी धुरा. मोठे मोठे आणि उंच पाईन ट्रीज तुम्हाला इथे बघायला मिळतील. या ऑफबीट विलेजला मिनी पहलगाम असे म्हणतात. इथे काश्मीर सारखीच नॅचरल ब्युटी आणि पाईन फॉरेस्ट बघायला मिळेल. फोटोग्राफी आणि निवांत निसर्गरम्य ठिकाणात वेळ घालवण्यासाठी परफेक्ट स्पॉट आहे. इथे तर लोकल मॅगी पण छान मिळते. तिसरा, सिमोना व्ह्यू पॉइंट. इंडिया नेपाळ बॉर्डर जवळ असलेल्या या पॉइंटला तुम्हाला स्टनिंग व्हॅली व्ह्यू बघायला मिळेल. इकडे नेपाळ आहे आणि इकडे इंडिया आहे. चौथं, पाशुपती मार्केट. तुम्ही व्हॅलिड ID कार्ड दाखवून नेपाळमध्ये एंटर करू शकता. इथलं हे मार्केट इलेक्ट्रॉनिक्स, कॉस्मेटिक्स आणि इम्पोर्टेड आयटमसाठी फार फेमस आहे. डोमेस्टिक ट्रिप प्लॅन करून तुम्ही इंटरनॅशनल फिरून येऊ शकता. Behind me is India. अँड बिहाइंड मी इज नेपाळ. पाचवं, मिरिक टी गार्डन. थर्बो टी इस्टेटला मोठं, शांत आणि व्हॅली व्ह्यू असलेलं टी गार्डन तुम्हाला बघायला मिळेल. जवळच फॅक्टरी पण आहे, त्यामुळे वेळ असेल तर तुम्ही चहाचं प्रोसेसिंग बघून येऊ शकता. सहावं, गुफा पाताल व्ह्यू पॉइंट. कलरफुल फ्लावर बेड्स, माउंटेन्स आणि मेची रिव्हर व्हॅलीचा भारी व्ह्यू इथून दिसतो. ऑफबीट ठिकाण असल्याने इथे गर्दी पण कमी असते, त्यामुळे फार शांत आणि पीसफुल वाटते इथे. सातवं, मिरिक लेक. याला सुमेंदू लेक असेही म्हणतात. इथे 80 मीटरचा फुटब्रिज आहे. तुम्ही इथे बोटिंग, हॉर्स रायडिंग पण करू शकता. संध्याकाळी सनसेट व्ह्यू एन्जॉय करत चालत चालत फिरण्यासाठी फारच छान स्पॉट आहे. आता मेन मुद्दा, प्लॅनिंग. डे 1 ला reach to Darjeeling from Bagdogra or NJP and explore Mall Road and Chaurasta and sleep early. Day 2 ला टायगर हिल सनराइज, नंतर झू मोनॅस्ट्री, मग बताशिया लूप, नंतर झू अँड हिमालयन माउंटेनिंग इन्स्टिट्यूट, नंतर टी गार्डन, नंतर टेन्झिंग रॉक आणि शेवटी जॅपनीज पीस पगोडा. डे 3 ला पहिले टॉय ट्रेन, नंतर सगळे हे ऑफबीट पॉइंट्स जसे की लेपच्या जगत, नंतर मिनी पहलगाम, मग सिमोना व्ह्यू पॉइंट, चौथं पाशुपती मार्केट, पाचवं मिरिक टी गार्डन, सहावं गुफा पाताल व्ह्यू पॉइंट आणि सातवं मिरिक लेक हे कव्हर करू शकता. आता पुढचा मेन मुद्दा, बजेट. पहिला, स्टे 1500 ते 3000 रुपये पर डे, टोटल 3 दिवसांचे 9000 रुपये. दुसरं, फूड. यात लंच प्लस स्नॅक्स प्लस डिनर, कारण ब्रेकफास्ट तर इन्क्लुडेड आहे. याचे 800 ते 1000 रुपये पर डे, टोटल 3000 रुपये. तिसरं, इंटरनल ट्रॅव्हल 3000 रुपये पर डे, सो 2 दिवसांचे 6000 रुपये. चौथं, रीच टू दार्जिलिंग फ्रॉम बागडोगरा और NJP. याचे 2500 रुपये पर ट्रिप, सो जायचे यायचे टोटल 5000 रुपये. सो ओव्हरऑल टोटल 23,000 रुपये फॉर कपल. आता काय राहिलं, प्रो टिप्स. पहिली, बेस्ट टाइम टू विजिट. मार्च टू जून आणि ऑक्टोबर टू डिसेंबर हा बेस्ट टाइम टू विजिट कन्सिडर केला जातो, कारण या काळात प्लेझंट वेदर आणि कांचनजंगा माउंटेनचा क्लिअर व्ह्यू तुम्हाला दिसेल. त्यामुळे फोटोग्राफी आणि साईट सीइंग या वेळेत बेस्ट होईल. दुसरी, तुम्ही पण जर आमच्यासारखंच ऑक्टोबर टू डिसेंबर मध्ये जायचं प्लॅन करत असाल तर या काळात थंडी खूप असते, त्यामुळे तुम्ही सॉक्स, मफलर किंवा जॅकेट, थोडक्यात काय तर लेअर्ड क्लोदिंग प्रिफर करा. तिसरी,
हीटर अवेलेबल असलेलं हॉटेल घ्या, कारण इथे रात्री फारच थंडी वाजते, त्यामुळे हीटर लागूच शकतं. चौथी, इथे विंटरमध्ये 5लाच अंधार होतो, त्यामुळे इथले सगळे स्पॉट्स लवकर बंद होतात. त्याचमुळे सकाळी लवकर बाहेर पडा. इथे थंडी फार असल्यामुळे बॉटलमधलं पाणी पण लवकर गार होतं, त्यामुळे थर्मास कॅरी करा, म्हणजे तुमचं वॉटर इंटेक बरोबर राहील. 6वी, प्लॅनिंगमध्ये डे 3ला तुम्ही टॉय ट्रेन राईड ही सकाळची बुक करा, आणि ही टॉय ट्रेन राईड दार्जिलिंग टू घूम टू दार्जिलिंग अशी असते. तर तुम्ही यातलं दार्जिलिंग टू घूम एवढंच जा आणि तिथून पुढे मिरिकचे ऑफबीट प्लेसेस कव्हर करा. सेम रूटने परत जाण्यापेक्षा तुमचे भरपूर ऑफबीट प्लेसेस लवकर कव्हर होतील. 7वी, मला जरा ही टॉय ट्रेन जॉय राईड थोडी ओव्हर रेटेड वाटली. आम्ही जुन्या काळात एक्सपिरियन्स घ्यायला स्टीम जॉय राईड बुक केली होती, पण खरं सांगितलं तर इथे आजूबाजूला फार बिल्डिंग्स झाल्यामुळे काही खास व्ह्यू पण दिसत नाही, आणि धूर खूप असल्यामुळे पोल्युशन पण खूपच होतं. काच बंद करून बसावं लागतं. तुम्हाला ही राईड करायचीच असेल तर तुम्ही स्टीम राईडपेक्षा डिझेल राईड प्रेफर करू शकता, पण मी सजेस्ट करेन की तुम्ही 1500 रुपये पर पर्सनचे तिकीट काढल्यापेक्षा 500 रुपये वर टाकून मिरिकच्या साईडला भरपूर ऑफबीट प्लेसेस कव्हर करू शकता. आता अमेझिंग फन फॅक्ट्स. पहिली, मैहुना मूवीचं शूटिंग इथे झालं होतं, यातलं कॉलेज आम्ही इथे बघितलं. दुसरी, इथे या बुड्ढी का बालला हवा मिठाई असं म्हणतात, कारण यांचं असं म्हणणं आहे की ही तोंडात गेल्यावर हवेसारखी पटकन विरघळून जाते. तिसरी, कस्तो मजा है या गाण्याचे शूटिंग इथल्याच टॉय ट्रेनमध्ये झालं होतं. आता तुम्हाला माझा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. आणि चला, हिवाळ्याचा सीझन आलेलाच आहे, त्यामुळे पटापट मित्रमैत्रिणींसोबत किंवा फॅमिलीसोबत ही दार्जिलिंगची ट्रिप प्लॅन करा आणि त्यांच्यासोबत पण हा व्हिडिओ शेअर करा. या व्हिडिओ रिलेटेड तुमचे काही प्रश्न किंवा टिप्पणी असेल तर मला कमेंट्समध्ये सांगा. चला तर मग भेटू पुढच्या गुरुवारी. तोपर्यंत बाय.